आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। महागाईवर नियंत्रण ठेवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, हरिअण्णा जाधव यांची मागणी। शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या किराणा दरामुळे सामान्य कुटुंबाचे महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे। तेल, डाळी, साखर, तांदूळ, गहू, मसाले तसेच रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होताना दिसत आहे। रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह किरकोळ व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे। वाढत्या किमतीमुळे घर खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण होत चालले आहे। गेल्या काही महिन्यात किराणा बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 5 ते 10% वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले। त्यातच वाहतूक खर्च आणि घाऊक बाजारातील दरवाढ यामुळे किरकोळ बाजारात महागाई वाढली आहे। गेल्या काही महिन्यात किराणा बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 5 ते 10% वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले। त्यातच वाहतूक खर्च आणि घाऊक बाजारातील दरवाढ यामुळे किरकोळ बाजारात महागाई वाढली आहे। पूर्वी 1000 रुपयात भरून येणारी किराण्याची पिशवी आता अर्धीही भरत नसल्याची प्रतिक्रिया अनेक गृहिणींनी व्यक्त केली आहे। वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि त्यातच किराणा सामानाच्या किमतींनी सामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे। कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सर्वाधिक फटका बसत असून पगार तेवढाच पण खर्च दुप्पट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। काही नागरिकांनी सरकारने महागाई नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। दरम्यान किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे की बाजारातील वाढते होलसेल दर, वाहतूक खर्च आणि इंधन दरवाढ यामुळे किराणा वस्तू महाग होत आहेत। सामान्य माणूस महागाईच्या विळख्यात अडकला असला तरी आता सरकारने लक्ष द्यावे अशी भावना सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी केली आहे। वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि त्यातच किराणा सामानाच्या किमतींनी सामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे। कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सर्वाधिक फटका बसत असून पगार तेवढाच पण खर्च दुप्पट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकारने महागाई नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी शासनाकडे मागणी केली आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बापू बागुल।